आदेशाप्रमाणे उमरेड शाखा मौजा पेंढराबोडी श्रीमान्य अंकुशजी शेंडे यांच्या निवासस्थानी नवे हवन पार पडले आणि त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक चालू आहे। आजच्या या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता सर्व भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक आणि अंधश्रद्धेतून मुक्त करणारे सर्वांचे सद्गुरू मानतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी आणि बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारी सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत उमरेड परिसरातील मार्गदर्शक आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य मधुकर रावजी शेंद्रे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच उमरेड शाखेचे कोषाध्यक्ष नितीनजी कळंबे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच उमरेड शाखेचे संचालक मिलिंदजी मापरे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच उमरेड शाखेचे संचालक सहारकर साहेब यांना माझा नमस्कार। तसेच उमरेड शाखेचे माजी संचालक श्रीमान्य धनराजी जिपकाटे साहेब यांना माझा नमस्कार आणि संपूर्ण मंच यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांना माझा नमस्कार। बघा एक जो सेवक आहे तो सेवक कम से कम 2-3 वर्ष झाले तो मार्गामध्ये त्याने प्रवेश केला। प्रवेश केल्याच्या बाद त्याला समाधान मिळाले आणि कुठंतरी तो नियमाला चुकला। त्याचा परिवार नियमाला चुकल्या असताना त्याच्या घरवालीची तब्येत वारंवार बिघडत जायची, कारण का दुसऱ्याच्या येता जर गेली तर त्यांची प्रकृती ठीक राहायची ती बाई, आणि घरी जर आली तर ते कशी तरी करायची। घरापाच्या त्या सेवकांनी आणि सेवकींनी सांगितला का बाई तुम्ही कुठंतरी चुकल्या आणि तुम्ही आपल्या मार्गदर्शकाकडे जा। असा सांगितल्यावर ते मार्गदर्शकाकडे गेले आणि मार्गदर्शकाकडे जाऊन मार्गदर्शकांना काही सांगितलं काही नाही हे माहीत नाही, आणि ते घरी आले। घरी आल्यावर त्या बाईला वाटला का घरी गेल्यावर माझी प्रकृती बिघडते तर आता आपण माहेरला जाऊ। ते आपल्या आईच्या गावाला गेली मुलगी घेऊन, आणि मुलगी घेऊन गेली असताना 2-3 दिवस राहिली आणि तिची जो लहान मुलगी आहे 2-3 वर्षाची ती खेळत होती। खेळता खेळता अचानक तिला साप चावला। साप चावला आणि तिला मेडिकलले भरती केला, ते आयसीयू मध्ये टाकला। बघा कुठंतरी आपण मार्गात आल्यावर जेव्हा आपल्याला समाधानी मिळतो, आपल्याला सुख शांती समाधानी मिळतो, तेव्हा आपण अहंकारात जातो। अहंकारात गेल्यावर आपण विसरून जातो आणि आपल्या हाताने चुका होतात। चुका झाल्यावर अजून दुःख आपल्यावर येतात। आपल्याला असं वाटते का आपण परमेश्वराचा एवढा करून बी आपल्यावर दुःख काय येतात, आणि ते चूक जो राहते ते चूक आपण सोडवत नाही आणि मार्गदर्शकाकडे जात नाही आणि कार्य सुद्धा आपण घेत नाही। जेव्हा मी काल सायंकाळी कामावरून आलो घरी, तेव्हा माझ्या घरच्या बाईने सांगितला का अमुक अमुक सेवकांच्या मुलीला काळी चावली। मी विचारात पडलो, म्हणला खेळता खेळता काळीच्या ढिगावर पडली असेल आणि ते काळी रुतली असेल। तेव्हा ते म्हणाली का आयसीयू मध्ये भरती आहे। बाई म्हणला काळी नाही, तिला साप चावला आहे। हो म्हणे सापच चावला आहे म्हणे। मी तुम्हाला विसरलो म्हणे सांगायला का साप चावला म्हणून, मी माझ्या तोंडात मुखात आला म्हणे का काळी चावली म्हणून। कारण का आपल्या मार्गात जो आपण अनेक मध्ये असताना तेव्हा आपण काळी म्हणत होतो आणि मार्गात आल्यावर साप। अगर साप जरी चावला किंवा इंचू जरी चावला तर आपण फुकाई जरी मारला तर तो जर नाहीसा होतो। कारण का माझ्यावर बी परिस्थिती आली होती, कारण का मी झोपलो असताना माझ्या पायाच्या बोटाला काही चावला काही नाही हे मला दिसला सुद्धा बी नाही, आणि मी घरच्या बाईला आवाज दिला आणि तिला सांगितलं का माझ्या बोटाला काहीतरी चावला आहे। तेव्हा ते उठली आणि लाईट लावला, बघितलं तर काहीच नाही वाटला, काहीच दिसला नाही।
माझ्या पोटाच्या पायाची अंगार होत होती. अंगार होत असताना तिला म्हटलं आता काही दिसत नाही, उंदीर वगैरे चावला असेल, तू झोपून जा. काही थोड्या वेळाने माझी छाती भरून आली. छाती भरून आल्याच्या बाद मला असा वाटला का मला साप चावलाय. कारण का मी मानवाच्या मुखातून ऐकलेला होतो का जर साप जर चावला तर आपली छाती भरून येते. तेव्हा विचार केला, जर आता मला घरच्या बाईला जर सांगितलं का माझी छाती भरून आली तर घरची बाई घरापाच्यांना आवाज देईल आणि मला दवाखान्यात घेऊन जाईल. मला दवाखान्यात न जाता कोणाचा धावा न करता आपल्या जवळच डॉक्टर आहे, आपण त्या परमेश्वराचा धावा करावा. मी परमेश्वराला प्रणाम केला आणि परमेश्वराला सांगितला का माझ्या हाताने अशी कोणती चूक झाली जो माझ्या बोटाला चावला आहे पायाच्या आणि ते माझी आता छाती भरून येत आहे. मी काय करू? मी कुठं न जाता दवाखान्यात न जाता मी स्वतः तुमच्या नावाच्या फुका मारते आणि जर मारणारा बी तूच आहेस आणि टाळणारा बी तूच आहेस. जर मारायचा जर असेल तरी बी ते मला मान्य आहे आणि नसेल मारायचा बी ते बी मला मान्य आहे. मी भगवंताच्या नावाच्या फुका मारल्या आणि काही वेळाने ते जे छाती भरून येत होती ते छाती आपोआप कमी झाली. कमी झाल्याच्या बाद मी अजून परमेश्वराला प्रणाम केला आणि अजून फुका मारल्या आणि मग फुका मारून जयघोष केला आणि रात्रभर शांत झोपलो. आणि पायथ्याला जाग आली आणि आंघोळ करून विनंती केली आणि परमेश्वरासमोर शब्द ठेवला का तेव्हा माझ्या लक्षात आलं का भगवंताची खूप महान हे कृपा आहे. बघा, आपल्यावर कधी जर दुःख जर आले किंवा कोणावर जर दुःख जर आले तर दुसऱ्यावर जर दुःख जर आले आणि आपण जर चांगले असलो आणि जर हसला जर त्याची मजाक जर उडवली तर परमेश्वर बघत असतो का तू त्याची मजाक करतोस तर जर तुझ्यावरही ते परिणाम पडतील असा परमेश्वराला वाटते आणि परमेश्वर स्वतः बी दुःख देऊ शकतात. कारण का एकदा माझी मुलगी खेळता खेळता पडली आणि तिचा हात मोडला होता. हात मोडला असताना मी तिला पट बांधायला नेला. पट बांधून आल्यावर आमच्या गावला हवन होता. त्या हवन कार्यामध्ये त्या मुलीला घेऊन गेलो आणि सेवक बसले होते. बसले असताना मी जसा नमस्कार करू ते माझी बी मुलगी 5-7 वर्षाची होती. तिचा हात मोडला असल्या कारणाने तिला धड नमस्कार घेता येत नव्हता. तर एक सेवक असा हसत होता तिला पाहून. मी बघितलो आणि मी काहीच नाही म्हटलो. मी श्री परमेश्वराचा जयघोष केला आणि परमेश्वराला सांगितला का भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुंदीरजी ह्या मुलीचा माझ्या मुलीचा हात जर नसता मोडला तर हिने दोन्ही हात जोडून नमस्कार चांगल्या पद्धतीने घेतला असता. कारण का ते करू शकत नाही म्हणून. आणि मी आपल्या जागेवर बसलो आणि काही दिवसाने त्याच व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला तर त्याला धड चालता बी येत नव्हता. काळी धरून चालत होता. तो घराच्या बाहेर नव्हता निघत. तो 2-3 महिन्याच्या बाद घराच्या बाहेर निघला काळी धरून. असा एक लंगडी कशी खेळतो आपण त्या टाईप काळी टेकवत जायची आणि लंगडी सारखा चालायचा. जेव्हा मी दिसलो तर तेव्हा माझी लक्ष पडली. मी काहीच नाही म्हटलो. त्याला सिर्फ नमस्कार घेतलो आणि त्यांना नमस्कार न घेता पहिलं तो माझ्याकडे पाहून हसायला लागला. बापूरे म्हणला, तू का हसतेस? नाही म्हणे, मी आधी चांगला चालत होतो. मला असा वाटला तर तू मला काहीतरी म्हणशील. बापू म्हणला, मी तुला काहीच नाही म्हणणार. कारण का हे तू कुठंतरी चुकलायस म्हणला. हे तुझी चूक आहे. तेव्हा त्याला सांगितलं कोणत्याही जर व्यक्ती दुःखी जर असेल तर त्याच्यावर हसायचा नाही. त्यांना सांगायचा का बापू तू कुठंतरी चुकला असेल. जर आपण जर हसलो तर ते दुःख आपल्यावर बी येतात. एवढे बोलून आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.